काय कळत नाही काय माहित. मी म्हणलं होतं मी जाती उमऱ्याला, आज सोडून या म्हणलं, उद्याच्याला जाऊन रुपाला आणायचं होतं. माझं नियोजन ठरलेलं होतं ती सगळं. काय इथं जर बसून निवांत बसण्यापेक्षा जाती म्हणलं होतं या सोडून, तर काय ऐक नाही तर काय नाही, निवांत बसले आता या जाऊन. किती तर म्हणवायचं असतं, किती म्हणायचं असतं, जाऊ द्या. होय होय जाऊ द्या किंवा. अरे बिघडली फिगडली सण सुद्धा आहे, आज घट उठवायचा आहे, उद्या दसरा. तुम्हाला कळतं का सण कशाला म्हणते ती, काय म्हणते ती? हा, घट उठवायचं पडलं बाजूला आणि तुला नाही काय 2 दिवसांनी गेल्यावर नाही का जुळत? सणासुदीचं कोणतं पाठवून दिलं का? एवढं देखील नाही कळत म्हणल्यावर माणसाला कसं बोलायचं असतं? हा, सणसुदीच आपलं ठरलं होतं का? तुम्ही तुमचं करा की सणासुदीचं. मी निवांत आहे म्हणून म्हणलं होतं जाती. तुम्हाला निवांत आहे म्हणजे काय? इथं नाही काय बाकी एक नारळ आणायला गेले तर या कवाच्या कवा गेले तर या ना आता आले तर या. अगं आपल्या गाडीचा घोटाळा आहे म्हणल्यावर कोणाची जरी गाडी मागायची म्हणल्यावर ती काय लगेच देत का आपल्याला गाडी? बरं चालत गेलतो तिथनं परत दुसरीची गाडी आणली. दुसरी कामं आहे ती का नाही ती? काय नुसतं काय इथंच घरी बसायचं आहे आणि ही करायचं आहे असं काय नाही ग. जळीताच ती फॉर्म भरायचा आहे, त्याला लाडक्या बहिणीचं तुझं ती ही द्यायचं आहे, अजून कागदपत्र त्याच्यात सर्व्हर डाऊन आहे, तिथं जाऊन आलो. सगळ्या गोष्टी काय आपल्या मनासारख्या होत नसते ग. म्हणजे तुमचं म्हणणं कसं आहे, मला घालवायचंच नाही तुम्हाला बरोबर? अगं 2-3 दिवसाला आता उद्या दसरा आहे, सण आहे ग. तू असं कसं सण आपला घरचा सण सोडायचा आणि दुसरे तिकडे जायची काय? ती काय दुसरी नाही, ती काय माझी जायती दुसरी. माझ्यासाठी दुसरी जायती ना. सासर म्हणजे दुसरंच झालं काय? ती काय माझे भाव आहेत काय भाऊकी आहेत म्हणायला? हा, म्हणजे तुमची तेवढी तुमची बाकीची सगळी दुसरी पै वेगळी. पाहुण्या नातं पै पाहुण्यापाशीच असतं. आपलं म्हणलं का भाऊकी आली आपली, जेवढी असेल तेवढी ती आपली झाली. कळलं का? आता तुझं ती नातं विसरून जा. तुला जिथं दिली तिथं त्यांचा विषय संपला. ती तुझ्यासाठी देखील काय आई बाप आहे ती म्हणायचा विषय नाही. पै पाहुण्यानीच तुझं तसलं आता राहिलं नाही. पहिलं तुमचं तसलं विचार ठेवा जाऊ नका. काय आई बाप ती दुसरी असली ठरव. माझी जायची ते अजून पण सांगते तुम्हाला. काय दिवसात ना आम्ही गेलो आणि काय त्यांना लगे विसरायचं. तुम्ही काय बोलताय तुम्हाला तर कळणार. हे सरायचं म्हणलं नाही, पण सण आहे, सण घरचा झाल्याशिवाय अजिबात जायचं नाही. तुला जायचं आहे ना नेऊन सोडतो म्हणलंय, पण कधी सण झाल्याशिवाय जायचं नाही. उग काय आपल्या घरचं सोडायचं दुसऱ्याच्या मागं दुपट धरून पाळायचं. बरोबर आहे, तुम्हाला निमित्त झालं, घालवायचं नव्हतं ना मुळात, म्हणून तर असा आडफटा घातलाय. कधी पण मी माहेरला जाऊ द्या आणि कधी पण जाय ठरवू द्या, या असा काहीतरी ह्यांचा आडफटा असतो. काय नेमकं यांचं चालू असतं काय माहित. आडफटा कशाचं नाही काय नाही, पण सणासुदीचं कोण घरची लक्ष्मी घर सोडायचं आणि दुसऱ्याच्या घरी जायचं काय? ही कशी पद्धत काढली सणासुदीची? इथं घट उठवायचं पडलं, राहिलं हे आणलं नारळ ही निवद हे दाखवायचं राहिलं, मला आज सोडा म्हणजे ही कुठली पद्धत काढली? तुमचं झालं सोडा. आज नाही ना उद्या पण नाही. उद्या दसरा आहे त्यामुळं आज होत नाही सोडणं आणि उद्या पण होत नाही. तुला परवा दिवशी नेऊन सोडतो, पण 2 दिवस अजिबात काय म्हणायचं नाही, काय नाही, निवांत राहायचं. तुम्ही अगोदर पण असंच करत आलाय काय? अजून लेकराला मी बघितलं नाही म्हणून म्हणलं होतं आज कुठं तर जाऊन उद्याच्या तिकडं जाऊन लेकराला आणून मी बघितलं. सणासुदीचं कोण तर आणायचं जाईल का? शान तर माणूस जाईल काय? उद्या दसरा आहे म्हणल्या बाबा सणासुदीचं तुम्ही जाचाल का? आज तुला मी नेऊन सोडलं तिथं, उद्या तुम्ही सणासुदीचं आणायचं जायचंय काय? कोणतं पाठवून दिल का? अरे तुम्हाला काय डोकी आहे ती? काय डोकी तेवढी तुम्हाला दिली ती देवानं, आम्हाला कुठली द्यायला? देव जवळ अक्कल वाटत होता तर आम्ही कुठं गेलतो, तुम्ही त्या जागेला हजर होता. आता असंच बोलावं लागेल, काय करायचं? सगळं दुसऱ्याला खोटं ठरवता व तुमचंच खरं असतं या. अरे कशाच खोट? कोण पण झालं तर येड माणूस सांगेल की सणासुदीचं कोणतं पटवून दिलं का? सण करायला सोडून राहू द्या मी आपण करते ऍडजस्ट. तुम्हाला वाटतंय ना सणासुदीला आम्ही जायला नाही, राहू द्या. सांगते माझी मी फोन करून नाही येत बाबा म्हणून. उद्या का तुमचं दाजी? उद्या नाही, उद्या दसरा आहे, आपला घरचा सण असतो त्यामुळे अजिबात नाही. आज गट उठायचं, उद्या काय तुमचं तर काय करून ठेवता? कधी गेलता कधी आलाय? आता किती वाजत आले ते तुम्ही? यायला टाइम लागतच की. तिथं आंबाबाई देवात होतं का चालू? होमची चालू झाला?
झालाय की चालू. परड्या भरायला चालू झाले मग असते आता घट उठल्यावर सगळं चालू होते ना. सगळंच गट उठला देवळातला नाही 12 वाजता उठायचं आहे. 12 पुढे वे टायमिंग. आता किती टायमिंग झाले 11:30 वाजले ते आता. मग 12 वाजता बरोबर म्हणून थांबला 12च्या पुढेच उठणार आहे. तर मग आपलं पण 12च्या पुढेच. आणि परत तीनदा एक वस्तू सांगायची नसती. जातानाच एकदा एक वस्तू सांगायचं असतं बाबा एवढं घेऊन या म्हणून. सारखं 5 मिनिटाला फोन करायचा आणि ही काय हे असतं काय घरी आल्यावर म्हणायचं पानं राहिली आता जाऊन पानं आणायची. पानासाठी जायचं अजून गावात. लवतं लक्षात विचारायचं होतं कोणाला तर तिथं काय लागतं काय नाही. मला तर एवढं माहिती आहे त्यातलं. आता पानं ती लागते ती म्हणल्यावर लागते तीच. अगं मग जाताना सांगायचं विचारलं होतं का नव्हतं. नुसता नारळ तरी मी माझ्याच मनानं म्हणलं अगरबत्ती संपली असेल म्हणून अगरबत्तीचा पुडा आणला. पानाचं काय पहिली पानं आणलेली आहे ती म्हणून मी पण ध्यान दिलेलं नाही. सांगितलं असतं तर आणली असती ना. राहू दे तुम्ही लय वाटून लावणार. आता मला ते तुम्ही नाही म्हणलाय ते मला काय पटना. माझ्या बुद्धीलाच पटना. आज मी नियोजन आखलं होतं मी आज जाणार आहे म्हणून. तुला जायचं आहे म्हणून लय ही करायला लागली. अजिबात पाठवत नाही काय नाही. तू फोन लावून नवाला सांग की 2 दिवस पाठवत नाही म्हणून 2 दिवसांनी जावा. 2 दिवस नव्हे सणासुदीचं कोण जरी गेलं तरी पै पाहुणे देखील पाठवत नसते ती काय सणाचं बघा जावा ती घट ती उठवायचं. पोरं पण गेली ती शाळेला. आता घट उठवायचं म्हणलं तर भाऊजी जायचं घरी उठवतेली. आमचा भाचा एक आहे. मग काय आमची एक भाऊकीतली आहे ती एक 4-5 जण मग मिळून 5 जण लागते. ती आईचं उदं गाजवावं लागतं. ते घट उठवायचं हाय ना. आता 5 जण नाही की आता महेश मी बैड्या भाऊ आहेत. भाऊजी काय नाही भाऊजी गेला असतील कोणीकडे तर भाऊजी नव्हतं घरी आता मी बघितलं. काय असेल ते घ्या उठवून ना. म्हणजे अगोदर देवळातलं उठवायचं म्हणजे उठवते ती मग घेतला ना. झालंय काय देवळातलं झाले शेवट तर घेतलं झालाय स्वयंपाक ती निवदती झाले ते उठवून ना. मग झालं निवांत तुमचं पण. आता आमचं निवांत नाही. तुम्ही निवांत राहा. मला लय काम आहे. हे घट उठवलं का अजून जायचं आहे ग. सांगतोय काय माझ्या मागे लय काम आहे म्हणून. कामच आहे तुम्ही भरपूर काम आहे ती तुम्हाला. एकदा घर सोडलं की संध्या उजाडा गेलं मावळा यायचं. मग ती कामं नाही तर काय ती कामच म्हणायला लागते ती. मग काय येळभर मोकळं फिरायला का कोण माझं लय सांग. किती दिवस सांगत होती केवायसी करायची म्हणून. काय अंतिम तारीख आली त्यावेळेस तुमचं डोळं उघडलं का. तुझ्या केवायसीची अजून 2 महिने तारीख आहे. कोण पण ते दुसरं काम आहे माझं ग महत्वाचं. त्याच्यासाठी मला जायचं आहे. त्याची मुदत संपत आली आहे. आणि मुदत संपल्यावर परत काय आपल्या जवळ गाडी ना घोडं म्हणल्यावर लोकांच्या मागून आणायच्या आणि सगळं बघायचं. काय त्याला माहिती तसले गच आहे. मी मान्य करते. आता एक सण सुद्धा म्हणून मला पण जरा योग्य वाटणं म्हणून मी कुठं तर थांबते. पण जर शनिवारी नाही घालवलं तर मग काय सरळ नाही. नाही तुझी तू जा. मी काय तुझा मी नाही जात. तुमची तुम्ही सोडायचं मला. तुला सोडाय या परत न्यायला या अजिबात जुळ न्यायला नाही न्यायची नका टेन्शन. माझी मी माझी काय नका न्यायला आणायला मी येतो पण जाताना तुझी तुझा. म्हणजे जाऊ दे ना. आडफाटा असतो कुठल्या गोष्टीला. तुमचं कळलंय मला. काय देखील नाही आणायला मी येतो. कारण की तेव्हा तुला नेऊन सोडायला गाडी बघा नेऊन सोडा पदरनं खर्च करा. त्याच्यापेक्षा आणायला म्हणल्यावर पाठ दिसणं येतो. कारण की तेव्हा मला गरज आहे ना. त्यामुळे आणायला येतो. जाताना तू भाऊ येईल की तुझा न्यायला. बरं जाते माझी.